सविनय कायदेभंग चळवळीची आतापर्यंत आपण पार्श्वभूमी बघितलेली, त्याचं स्वरूप बघितलेलं आहे. आता पुढचा मुद्दा हा आहे की याची ज्यावेळेस वाटचाल सुरू होते सविनय कायदेभंग चळवळीची, तर भारतामध्ये जे काही प्रमुख महत्त्वाचे आंदोलनं झालेली सविनय कायदेभंग चळवळीचाच एक भाग म्हणून, तर हे नेमके कोणत्या कोणत्या ठिकाणी झालेले आहेत आणि कशा प्रकारचे झालेले आहेत या मुद्द्यावरती थोडं आपल्याला काम करायचे. ठीक आहे. या अगोदर या ठिकाणी भारताच्या डोळ्यासमोर नकाशा आणायचा प्रयत्न करू आपण. हे बघा, भारतामध्ये आंदोलनाला सुरुवात होती. आंदोलनाला सुरुवात कुठे कुठे होते, तर सगळ्यात पहिला भाग जो येतो वायव्य सरहद्द प्रांत हा पहिला भाग येत असतो. दुसरा भाग बिहारचा येत असतो. तिसरा भाग या ठिकाणी नागालँड आणि मणिपूरचा येत असतो. चौथा भाग तामिळनाडूचा येत असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात. ठीक आहे. आणि इथं मध्य प्रांत. हे महत्त्वाची ठिकाण आहे की या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळीची आक्रमकता सर्वात जास्त होती. या अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे, तर आंदोलन सुरू करण्याच्या अगोदर महात्मा गांधीजींनी जागोजागी प्रचार करताना हे सांगितलं होतं की इथून पुढचे आपले आंदोलन संपूर्ण स्वराज्यासाठी असणार आहे, स्वातंत्र्यासाठी असणार आहे. आणि हे स्वातंत्र्य केवळ पुरुषांनाच मिळणार नसून महिलांनाही मिळणार आहे. म्हणून स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनामध्ये महिलांचाही सहभाग असावा. आणि म्हणून त्यांनी महिलांना आवाहन केलं होतं की तुमचा हे सहभाग या ठिकाणी जास्तीत जास्त असला पाहिजेत, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलं होतं. आणि याच आव्हानाला प्रतिसाद भारतभरातल्या महिलांनी देताना दिसतात. आणि यातूनच मग वेगवेगळ्या प्रांतामधील वेगवेगळ्या महिला नेतृत्व समोर आल्यात आणि त्यांनी बाकीच्या सामान्य महिलांना सोबत घेऊन आंदोलनामध्ये पुरुषांच्या समोर या ठिकाणी लढाईत उतरताना किंवा चळवळीमध्ये उतरताना दिसतात. मग यामध्ये कोणत्या कोणत्या भागातल्या कोणत्या कोणत्या महिला आहे, अगोदर त्याच्यावरती भर देऊ आपण. हे बघा, महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अवंतिकाबाई गोखले होत्या, ज्यांनी मुख्याध्यापिका पदाचा राजीनामा दिला होता आणि आंदोलनात उतरताना दिसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्वतीबाई ठाकर, त्याच्यानंतर वारूबाई दास्ताने. या महिलांनी महाराष्ट्रातील महिलांचं नेतृत्व केलेले, किंवा कमलादेवी चट्टोपाध्याय या महिला आहेत की या महिलांनी या ठिकाणी महाराष्ट्रातील सामान्य महिलांचं नेतृत्व करताना दिसतात. गुजरातमध्ये जर बघितलं आपण तर गुजरातमध्ये हंसाबेन मेहता. ठीक आहे. उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये कमला नेहरू. स्वरूप राणी नेहरू, इंदिरा गांधी यांनी नेतृत्व केलेले. बिहारच्या भागामध्ये उर्मिला देवी. आंध्र प्रदेशचा विचार केला तर सरोजिनी नायडू. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातील महिला नेतृत्वकर्त्या समोर आल्या आणि यांनी सामान्य महिलांना सोबत घेऊन आंदोलनामध्ये उतरताना दिसतात. म्हणून या चळवळीचं सगळ्यात पहिले वैशिष्ट्य काय असेल तर सर्वाधिक महिलांचा सहभाग असलेलं आंदोलने. तर हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येत असतो. दुसरा मुद्दा हा येत असतो की या ठिकाणी वायव्य सरहद्द प्रांतातला सत्याग्रह सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. आता वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे अफगाणिस्तानला लागून असलेला हा पट्टा येत असतो आणि सध्या पाकिस्तानमध्ये हा पट्टा. या पट्ट्यामध्ये पठाण लोकांची संख्या जास्त आहे आणि या पठाण लोकांपैकीच या ठिकाणी खान अब्दुल गफार खान आणि त्यांचे जे काही लहाने बंधू होते डॉक्टर खान साहेब, या दोघांनी एकत्रित येऊन या ठिकाणी खुदाई खिदमतगार नावाची संघटना स्थापन केलेली आहे. त्यांच्यावरती मौलाना आझाद आणि महात्मा गांधीजींच्या अहिंसात्मक विचाराचा पगडा जास्त आहे. म्हणून त्यांनी खुदाई खिदमतगार संघटनेची स्थापना केली आणि अहिंसात्मक तत्त्वज्ञानाचा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि जसं मग महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा केली, तसं या ठिकाणी त्यांनी वायव्य सरहद्द प्रांतामध्ये खास करून पेशावर शहरामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना एकाच वेळेस रस्त्यावरती अहिंसात्मक पद्धतीनं सत्याग्रह करण्यासाठी उतरवण्यास सांगितले. आणि यानुसार मग लाखो त्यांचे अनुयायी या ठिकाणी लाल कपडे घालून रस्त्यावर उतरताना दिसतात.
म्हणून त्या कार्यकर्त्यांना लाल डगलेवाले असं नाव पडून गेलं. आणि अशा पद्धतीने लाखोच्या संख्येनं ज्यावेळेस हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले गेले तर त्यावेळेस या ठिकाणच्या लष्कराला ते ऐकणं अवघड चाललं आहे. म्हणून इंग्रजांनी गढवाल फलटण बोलवण्यात आली होती आणि गढवाल फलटणीला डायरेक्ट आदेश देऊन टाकले ते की डायरेक्ट गोळीबार करा म्हणून. परंतु गढवाल फलटणीचा जो प्रमुख होता रामचंद्रसिंग ठाकूर यांनी इंग्रज सरकारचा आदेश धुडकावला आणि सांगितलं ही सर्व जनता अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करते, डायरेक्ट आपण हिंसेला सुरुवात करणं बरं वाटत नाही. आणि यातूनच मग इंग्रज सरकार बिथरले. यांच्या लक्षात आलं की इथल्या कार्यकर्त्यांना हे भारतीय लष्कर जाऊन मिळालं की काय. आणि या भीतीपोटी या ठिकाणचे इंग्रज जेवढे लोक होते इथून ते पसार होऊन गेलेत. आणि पुढचे जवळपास 20-25 दिवस पूर्ण शहर पेशावर शहर हे खान अब्दुल गफार खान यांच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात राहिलं. आणि त्याच्यानंतर मग इंग्रजांनी गोरी फलटण बोलून घेतली आणि या ठिकाणी गोळीबार करून जागोजागी आंदोलन दडपून टाकायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं वायव्य सरहद्द प्रांतातील सत्याग्रहसुद्धा या चळवळीचाच एक भाग मानला जात असतो. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग जो असतो या ठिकाणी बिहारमधला सत्याग्रह आहे. बिहारमध्ये या ठिकाणी याच्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे संरक्षणाच्या डायरेक्शनला बरीच समस्या तयार झाल्या होत्या. आणि म्हणून इंग्रज सरकारनं काय केलं होतं, नवीन लष्कर भरती करताना या ठिकाणी त्यांना सांगितलं की यांचा जो खर्च आहे, पगार जो आहे तो सामान्य लोकांवरती टॅक्स आकारून भागवायला सुरुवात केला होता. आणि ते सामान्य लोकांवरती जो काही कर आकारला होता त्याला म्हणायचं चौकीदार कर. आणि अशा प्रकारे चौकीदार जो कर होता या चौकीदार करातून आलेल्या पैशातून मग या ठिकाणचं पोलीस वगैरे त्यांचा पगार केला जायचा. या विरोधामध्ये या ठिकाणी अब्दुल बारी आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सत्याग्रह सुरू केलेला आहे. चौकीदार कर भरणे हा कायदा आहे, कर न भरणे कायद्याचं बंद आहे. आणि यातूनच मग महात्मा गांधीजींच्या विचाराच्या आधारे राजेंद्र प्रसाद आणि अब्दुल बारी यांनी या ठिकाणी चौकीदार करबंदी आंदोलन करताना दिसतात. तर चौकीदार करबंदी आंदोलनसुद्धा सविनय कायदेभंग चळवळीचाच एक भाग आहे. अशाच प्रकारे नागालँड आणि मणिपूरमध्ये सनी गोडियालीन ही जी काही राजकुमारी होती ह्या राजकुमारीनं इथल्या सामान्य लोकांचं नेतृत्व करताना दिसतात. वयाची 21-22 वर्षी त्या तुरुंगात जायले हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर नागालँड आणि मणिपूरचं या कालखंडातलं नेतृत्व लक्षात आलं पाहिजे आपल्या सनी गोडियालीने. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की सरोजिनी नायडूने आंध्र प्रदेशमधल्या महिलांचं सामान्य लोकांचं नेतृत्व केलेले. तामिळनाडूमध्ये या ठिकाणी सिराज गोपालचारी यांच्या नेतृत्वाखाली मिठाचे सत्याग्रह झालेले. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सत्याग्रह चालू आहे. मध्य प्रांतामध्ये आदिवासी लोक मोठ्या प्रमाणात सत्याग्रहात उतरताना दिसतात, कारण महात्मा गांधीजींनी जंगलचा सत्याग्रह नावाचा एक कार्यक्रम पण हातात घेतलेला आहे. आणि जंगलाबद्दलचे सगळ्यात जास्त अधिकार जे आहेत ते आदिवासी लोकांना आहे. पण हे अधिकार या ठिकाणी इंग्रज सरकारनं अमान्य केले होते. आणि यातूनच मग मध्य प्रांतातील जे काही आदिवासी वर्ग आहे हा आदिवासी वर्ग मोठ्या प्रमाणात जंगलावरील कायद्याचा भंग करणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतात. ताडीचे झाडं तोडून टाकायला, रस्त्यावर टाकून द्यायला सुरुवात करतात. तर अशा पद्धतीनं मध्य प्रांतामध्ये आदिवासी लोकांचा सर्वाधिक सहभाग या आंदोलनात होता. ठीक आहे. अशाच प्रकारचं आंदोलन या ठिकाणी गुजरातमध्ये होताना दिसतंय. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी सेज साराबंदी आंदोलन करायला सुरुवात केली होती. सुरत वगैरे भागामध्ये, खेडा सुरत वगैरे जो एरिया येतो त्या एरियामध्ये. आणि या एरियामध्ये शेतकऱ्यांना त्याने सांगायला सुरुवात केली होती की सेज सारा भरायचंच नाही, घरदारा जमिनी जप्त होऊ द्या, काय होऊ द्या, व्हायचं ते होऊ द्या. या ठिकाणी सरकार काही शेती करणार नाही, जनावरं काही पोसणार नाही, ते शेवटी आपल्याकडेच येणार आहे. त्यामुळं आपला जो काही कर आकारला गेलेला आहे तो आकारलेला कर या ठिकाणी कमी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी सेजसारा भरायचाच नाही. अशा प्रकारे सेजसारा बंदी आंदोलन सरदार वल्लभभाई पटेल यांनी पूर्ण गुजरातमध्ये पेटवण्याचं काम केल्याचं दिसतंय. तर हा एक सविनय कायदेभंग चळवळीचाच भाग होता. तर अशा प्रकारे देशव्यापी आंदोलन चालू झालेले. देशव्यापी आंदोलन चालू होण्याच्या अगोदरच्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत की जशी दांडी यात्रा सुरू झाली तसं एक पत्र आयर्विननं रॅमसे मॅकडोनाल्डला पाठवलं होतं, म्हणजे या कालखंडातले जे ब्रिटिश पंतप्रधान होते त्यांना. आणि त्यांना या पत्रातून त्याने सांगितलं होतं की महात्मा गांधीजी दांडी यात्रा आयोजित करून दांडी या ठिकाणी मिठा सत्याग्रह करून या ठिकाणी आंदोलन सुरू करणार आहे. तर त्यावेळेस रॅमसे मॅकडोनाल्डनंच एक पत्र आयर्विनला पाठवलं होतं आणि सांगितलं होतं की महात्मा गांधीजींना रोखू नका, कारण आपण जे काही मिठावरती जे टॅक्स आकारले ते अतिशय क्षुल्लक आहे. त्यामुळे तेवढ्या क्षुल्लक टॅक्समधून सामान्य जनतेवरती बोजा पडतो हे सामान्य लोकांनाही लक्षात येणार नाही. त्यामुळं या ठिकाणी महात्मा गांधीजींना आडून त्यांना प्रकाश ज्योतात आणू नका. त्यांना जे काय करायचं करू द्या, सामान्य लोक त्यांच्या पाठीमागे उतरणार नाही. आणि म्हणून दांडी यात्रा आयर्विननं काही रोखली नाही.
आणि दांडी यात्रा ज्यावेळेस दांडीला पोचली, मिठा सत्याग्रह केला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस देशभर आगडोम उसळला गेला, त्याच वेळेस इंग्रज सरकारच्या लक्षात आलं की महात्मा गांधीजींच्या जे काही वाक्य आहेत ती मोठ्या प्रमाणात मनावरती घ्यावं लागते. आणि म्हणून महात्मा गांधीजींनी दुसऱ्या दिवशी घोषणा करून टाकली की आता पुढचा मिठाचा सत्याग्रह धारासाना या ठिकाणी होईल म्हणून. आणि अशा प्रकारची घोषणा करताच मग इंग्रज सरकार बिथरले. आता इंग्रज सरकारनं 6 मे 1930ला महात्मा गांधीजींना अटक करून टाकली. महात्मा गांधींच्या अटकेची खबर भारतभरात जशी गेली तसं आंदोलक दुपटीनं या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरताना दिसतात. शहरी भागातल्या लोकांना परकीय मालाच्या होळ्या करताना, दारूबंदीसारखे कार्यक्रम हातात घेताना दिसतात. ग्रामीण भागातील लोकांना ताडीची झाडं तोडून रस्त्यावर टाकून द्यायला सुरुवात करताना दिसतात. थेट सारा भरण्यास नकार देताना दिसतात. अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनाची आक्रमकता वाढलेली. आणि आक्रमकता वाढलेली असतानाच मग या ठिकाणी महात्मा गांधीजींनी घोषणा केली होती धारासाना सत्याग्रहाची. पण धारासाना सत्याग्रहाच्या अगोदरच महात्मा गांधीजींना अटक करून टाकली. म्हणून महात्मा गांधीजींनी घोषणा करून टाकली की मी जरी सत्याग्रहासाठी उपलब्ध नसलो तरी काँग्रेसची दुसरी नेतृत्व या ठिकाणी सत्याग्रहासाठी येऊन जातील. आणि या वेळेस त्यांनी घोषणा केली की सरोजिनी नायडू ह्या सत्याग्रहाचं नेतृत्व करतील म्हणून. आणि म्हणून आपल्याला लक्षात येऊन जाईल की पुढच्या कालखंडामध्ये या ठिकाणी धारासाना जे आहे गुजरातमध्ये, धारासानाचा सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडूंनी केलेले. यासाठी अब्बास तय्यबजी नावाची जे काही मुस्लिम व्यक्ती होती, या मुस्लिम व्यक्तीनं गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता धारासानाला येण्यासाठी. आणि म्हणून भारतभरातून या ठिकाणी नेते कार्यकर्ते जे होते या ठिकाणी एकत्रित येत होते. सगळ्यांना माहीत होते की महात्मा गांधी सत्याग्रहाचं नेतृत्व करणार आहे. त्यांना जरी अटक झाले असले तरी सत्याग्रह होणार असल्याची खबर मिळालीच होती. त्यामुळे भारतभरातून नेते आणि कार्यकर्ते धारासानाला आलेले. धारासानामध्ये आलेल्या कार्यकर्त्यांची सोय ठेवण्याचं काम या ठिकाणी मणीलालने केलेले, जे महात्मा गांधींचे दुसऱ्या क्रमांकाचे पुत्र होते. आणि इमाम अली साहेब त्यांनी त्यांच्या मध्ये या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी 2-3 दिवस राहण्यासाठीची जागा दिलेली, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली होती. तर अशा पद्धतीनं इमाम साहेब असू द्या, अब्बास तय्यबदी असू द्या, मणीलाल असू द्या आणि त्याच्यानंतर मग सरोजिनी नायडू असू द्या, हे सगळ्या लोकांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना एकत्रित केलेले आणि मग मिठाचं सत्याग्रह करण्यासाठी या ठिकाणी किनारपट्टीकडे जाताना दिसतात. आता हा सत्याग्रह होऊ द्यायचा नाही म्हणून इंग्रज सरकारनं सुद्धा त्या धारासानाच्या मिठागराभोवती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लष्कर पाठवून दिलेले. अशा पद्धतीने तिथं लष्कर पण आलं, कार्यकर्ते पण जमू लागले. त्यामुळे धारासानामध्ये मोठा मॉब जमा व्हायला सुरुवात झाली होती. आता या ठिकाणी आंदोलन होतं की नाही हे बघण्यासाठी देशभरातून विदेशातून सुद्धा छायाचित्रकार आणि पत्रकार लोक एकत्रित आले होते. यापैकीच अमेरिकेतल्या युनायटेड प्रेस नावाच्या वृत्तपत्राचा जो छायाचित्रकार आणि पत्रकार जो होता या ठिकाणी तो एकत्र येताना दिसतो. तर अशा वेब मिलर नाव आहे त्याचं. वेब मिलर आणि ते सगळे एकत्र आलेले आणि त्यांचं हेच बघायचं होतं की या ठिकाणी सत्याग्रह होतो की नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी लाखोचे लोक संख्येनं एकत्रित आलेले. यापैकी कार्यकर्ते जे होते 3,500च होते. या 3,500 लोकांना सरोजिनी नायडूंच्या लक्षात आलं आपण डायरेक्ट मिठाकडे जाण्याचा प्रयत्न जर केला तर पोलिस आपल्यावरती गोळीबार करतील आणि गोळीबार जर झाला, हिंसा जर झाली तर महात्मा गांधीजी आंदोलन पाठीमागे घेऊन टाकतील. आणि म्हणून हिंसात्मक बातम्या घडू नये यासाठी या ठिकाणी सरोजिनी नायडूंनी काय केलं, या कार्यकर्त्यांच्या 100 जणांच्या तुकड्या पाडल्यात आणि प्रत्येक तुकडीला सांगितलं की या ठिकाणी मिठाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. लष्कराने जरी मारझोड केली तर आपण त्यांच्यावर हात उचलायचा नाही. आणि अशा पद्धतीनं मग या ठिकाणी 100 जणांच्या तुकड्या मिठागराकडे जाऊ लागलीत. जाताना भारत माता की जय, महात्मा गांधी की जय अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येऊ लागल्यात. आणि जसं ते मिठागराकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले तसं लष्कर त्यांच्यावरती लाठीचार करू लागले. बेशुद्ध पडेपर्यंत मारझोड करू लागलेत. रक्तबंबाळ होईपर्यंत मारझोड करू लागलेत. आणि अशा पद्धतीनं रक्तबंबाळ बेशुद्ध पडलेल्या लोकांना मग बाजूला घेण्यात येऊ लागली. दुसरी तुकडी येऊ लागली. ती ज्यावेळेस रक्तबंबाळ बेशुद्ध पडू लागली मग बाजूला घेण्यात येऊ लागली. तिसरी तुकडी येऊ लागली. तर अशा प्रकारचे दिवसभर हा सत्याग्रह चालू होता. तर या पद्धतीनं धारासानाचा सत्याग्रह झालेला आहे. या सत्याग्रहामध्ये रक्तबंबाळ झालेल्या लोकांपैकी 2 व्यक्ती मरण पावलेले आहेत आणि मग बाकीचे या ठिकाणी हजारो लोक आपण जर बघितलं तर जखमी झालेले, रक्तबंबाळ झालेले, बेशुद्ध पडलेले. या बेशुद्ध पडलेल्या, रक्तबंबाळ झालेल्या, जखमी झालेल्या लोकांचे छायाचित्रासहित बातम्या तयार करण्याचं काम या ठिकाणी असलेल्या पत्रकार आणि छायाचित्रकार लोकांनी केलेले. आणि ह्याच बातम्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून भारतभरात प्रकाशित झाल्यात. भारतभरात तर प्रकाशित झाल्याच या बातम्या अमेरिकेतल्या युनायटेड प्रेसमध्ये सुद्धा प्रकाशित झाल्यात. वेब मिलरनं या ठिकाणी त्या वृत्तपत्राला बातमी दिल्या, युरोप खंडातही बातम्या देऊन टाकल्यात. आणि याचा परिणाम भारतभरात तर झालाच पण अमेरिकेमध्ये पण दिसायला लागतोय. अमेरिकेतल्या कामगारांनी तिकडे संपाला सुरुवात केली.
सांगितलं की इंग्लंड स्वतःला लोकशाहीवादी देश समजतो आणि या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनं कारवाई करतो, तर त्यामुळे आपण त्याचा निषेध केला पाहिजेत. म्हणून त्यांनी अमेरिकन सरकारवर दबाव टाकला की इंग्लंडच्या सरकारचे निषेध करा आणि त्यांच्यासोबतचे संबंध तोडून टाका म्हणून. सुरुवातीला अमेरिकन दखल दिली नाही, पण जसं कामगारांनी संपाला सुरुवात केली तसं अमेरिकन उद्योगपती बिथरले. अमेरिकन उद्योगपतीनं अमेरिकन सरकारवर दबाव टाकला आणि शेवटी अमेरिकन सरकार मग समोर आलं. त्यांनी धारासानं या ठिकाणी इंग्रज सरकारने केलेल्या कृत्याचा निषेध केला आणि तशा प्रकारची नाराजी इंग्लंडकडे व्यक्त केली. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आता इंग्लंडवरती नैतिक दबाव वाढायला सुरुवात झाली. अमेरिकेने निषेध केला या कृतीचा, नंतर ऑस्ट्रियाची इव्हॅटनं निषेध केला, त्यानंतर चायनाचा जो काही पंतप्रधान होता त्यांनी निषेध केलेला आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळे देश निषेधाची भूमिका घेऊ लागलेत आणि यातून आंतरराष्ट्रीय दबाव या ठिकाणी इंग्लंडवरती निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या दबावातून परत आणखीन वादावादी होऊ नये, एका बाजूला ह्या घटना चालू आहेत, दुसऱ्या बाजूला सायमन कमिशनचा रिपोर्ट आला आहे. या सायमन कमिशनच्या रिपोर्टवरती विचार करण्याकरता पहिली गोलमेज परिषद बोलवण्यात आली, पण या पहिल्या गोलमेज परिषदेवर काँग्रेसनं बहिष्कार घातला आहे. सरकारचे लगेच लक्षात आलं आहे गोलमेज परिषदेतल्या निर्णयाच्या आधारे पुढे जो काही कायदा होणार आहे तो कायदा जर काँग्रेसनं मान्य केला नाही तर देशभर लागू करता येणार नाही. म्हणून मग दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसला घेणं पण गरजेचंच होतं. तिसऱ्या बाजूला भारतामध्ये जो काही परकीय मालाबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली, यातून स्वदेशी उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात चालायला सुरुवात झाली, पण विदेशी माल जो आहे तसाच तसा थप्प्याच थप्प्या पडू लागल्यात. आणि म्हणून विदेशी उद्योगपतीने ब्रिटिश पार्लमेंटवर दबाव टाकायला सुरुवात केली आणि सांगायला सुरुवात केली लवकरात लवकर काहीतरी करा, आमचे कारखाने बंद करण्याची वेळ येऊ लागली म्हणून. मग तो एक दबाव इंग्लंड सरकारवरती वाढला, गोलमेज परिषदेचा दबाव वाढला, भारतातल्या आंदोलनामुळं या ठिकाणी सरकारची आर्थिक स्थिती विस्कळीत झाली, तो एक दबाव वाढला, हिंसेच्या बातम्या रोज रोज येऊ लागल्यात, त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालला होता. आणि या सगळ्या दबावातून इंग्रज सरकारला कुठेतरी विचार करण्याची वेळ आली. म्हणून रॅमसाई मॅकडोनाल्डनं आयर्विनला पत्र पाठवून सांगितलं की तुम्ही आंदोलन स्थगित करण्यासाठी आणि काँग्रेसला दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी या ठिकाणी सांगावं आणि यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करून करार करा. आणि यातून मग आयर्विननं महात्मा गांधीजींना या ठिकाणी दिल्लीच्या तुरुंगात भेट घेतली. महात्मा गांधी या कालखंडात दिल्लीच्या तुरुंगात होते. या ठिकाणी भेट घेऊन या ठिकाणी एक नवीन प्रस्ताव तयार झाला. या प्रस्तावालाच म्हणायचं गांधी आयर्विन करार. ठीक आहे. या गांधी आयर्विन करारामध्ये दोघांचे एकमेकांचे जे अटी आहे त्या अटी दोघांनी मान्य केल्या आणि त्यातून मग 5 मार्च 31ला करार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घोषित झालं आंदोलन स्थगित होत आहे म्हणून. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी गांधी आयर्विन करार या ठिकाणी पहिल्या टप्प्यातलं जे आंदोलन आहे सविनय कायदेभंग चळवळीचं पहिल्या टप्प्यातलं आंदोलन स्थगित करण्याकरता कारणीभूत आहे. तर या पद्धतीनं हे भारतभरातल्या सत्याग्रहाबद्दलची माहिती लक्षात घेतली पाहिजे. आता या सत्याग्रहामध्ये महाराष्ट्र कुठं होता, मग महाराष्ट्राबद्दलही लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. मग आता हे लक्षात असू द्या, महाराष्ट्रात जे काही सत्याग्रह झालेत, महाराष्ट्रातले सत्याग्रहाचे असे प्रकार पाडले जातात. नंबर 1 मिठाचा सत्याग्रह. मिठाचे सत्याग्रह कुठं कुठं झाले ते लक्षात घ्यायचं आपण. त्याच्यानंतर जंगलचा सत्याग्रह. मग जंगलच्या सत्याग्रहाचे ठिकाणं आणि तिथलं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर गांधी टोपीचा सत्याग्रह. त्याच्यानंतर झेंडा सत्याग्रह आणि त्याच्यानंतर बाबू गेनूची हुतात्मे. हे एवढे मुद्दे महाराष्ट्राशी संबंधित येतात. ठीक आहे. मग आता मिठाचा सत्याग्रह कुठं कुठं झाला आपण त्याच्यावरती काम करायचं. आता मिठाचा सत्याग्रह जो झालेली ठिकाण आहे महाराष्ट्रातली, ठीक आहे, यामध्ये नंबर 1ला येतं मालवण. मालवण आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते एकत्रित येऊन मालवणला मीठ तयार करून त्या ठिकाणी त्यांनी सत्याग्रह करताना दिसतात. दुसरं आहे शिरोडा. शिरोडासुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येचे वा.वी. आठल्ये आणि शरद जावडेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी मिठाचा सत्याग्रह केलेला आहे. त्याच्यानंतर वडाळा. वडाळा मुंबईजवळ आहे. या ठिकाणी कमलादेवी अवंतिकाबाई गोखले, त्याच्यानंतर वारूबाई दास्ताने आणि पार्वतीबाई ठाकर या महिलांनी या ठिकाणच्या मिठाचा सत्याग्रह केलेला आहे, नेतृत्व केलेले. त्याच्यानंतर या ठिकाणी उंबरगाव येतं. उंबरगाव सध्या पालघर जिल्ह्यामध्ये. कमलादेवी चट्टोपाध्याय आणि नानासाहेब देवदेकर यांनी या ठिकाणच्या मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलेले.
त्याच्यानंतर दहीहंडा येथे अकोला जिल्ह्यामध्ये बापूसाहेब सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झालेला आहे. आता या ठिकाणी मीठ कुठून आणलं तर खाऱ्या पाण्याच्या विहिरीतून मीठ तयार करून सत्याग्रह करण्याचा प्रकार होता. तर त्यांना अटक झाल्यानंतर मग या ठिकाणी शिवाजीराव पटवर्धन यांनी या ठिकाणच्या मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले. त्याच्यानंतर नागपूरमध्ये नरकेसरी अभ्यंकर यांनी मिठाची पुडे फोडून मिठाचा सत्याग्रह केलेला आहे. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये बापूजी आणि यांनी सुद्धा मिठाचा पुडे फोडून या ठिकाणी सत्याग्रह केलेले आहेत. तर महाराष्ट्रातले 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ही 7 ठिकाणे की जिथं मिठाचे सत्याग्रह होताना दिसतात. त्याच्यानंतर जंगलचा सत्याग्रह लक्षात घ्यायचा आहे. जंगलचे सत्याग्रह कोणत्या कोणत्या ठिकाणी झालेले लक्षात घ्या. तर जंगलच्या सत्याग्रहाचं सगळ्यात मेन ठिकाण होतं सोलापूर. ठीक आहे. आता सोलापूरला सत्याग्रहाला सुरुवात कशी होते की महात्मा गांधीजींनी या ठिकाणी धारासाना सत्याग्रहाची घोषणा करतात आणि यातूनच मग इंग्रज सरकारच्या लक्षात आलं की महात्मा गांधीजींना आता तिथं धारासाना सत्याग्रह करू द्यायचं नाही, म्हणून महात्मा गांधीजींना अटक केल्याची खबर येऊन जाते. 6 मे 1930ची घटना आहे. महात्मा गांधीजींना अटक केल्याची खबर जशी भारतभरात येते तसं दुपटीनं लोक आंदोलनात उतरताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणजे सोलापूरमधल्या कामगारांनी सुती कापड गिरणं इथं मोठ्या प्रमाणात आहे. इथल्या कामगारांनी संपाला सुरुवात केली. जोपर्यंत महात्मा गांधीजींना सोडणार नाही तोपर्यंत आम्ही कामावर हजर होणार नाही, अशा प्रकारची घोषणा कामगारांनी केली आणि कामगारांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून इंग्रज सरकारचा निषेध करायला सुरुवात केली. मग इंग्रज सरकारनं सुद्धा या ठिकाणी पोलिसांना पूर्ण अधिकार देऊन टाकलेत. मग पोलिसांनी इथं मारझोड मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केल्यामुळे कामगार बिथरले आणि बिथरलेल्या कामगारांनी पोलीस स्टेशनवरती हल्ला करून इथल्या 2 पोलिसांना मारून टाकले. आणि त्याच्यानंतर मग इंग्रज सरकारनं इथं मुंबईचा जो काही गृहमंत्री होता हॉटसननं या ठिकाणी लष्करी कायदा लागू करून टाकला सोलापूर शहरामध्ये. आणि पोलीस स्टेशनवर हल्ला करणारे जे काही कामगार नेते होते यांच्या धरपकडीला सुरुवात झाली आणि यांच्यावरती दोषी आरोपपत्र ठेवून खटला दाखल करून टाकला आणि शेवटी त्या खटल्यामध्ये 4 लोकांना फाशी देण्यात आलेली आहे. मग यामध्ये मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, श्रीकृष्ण सारडा आणि जगन्नाथ शिंदे या 4 लोकांना पुण्याच्या येरोडा तुरुंगामध्ये 12 जानेवारी 1931ला फाशी दिली. म्हणून हा दिवस सोलापूर शहरामध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. तर या पद्धतीनं हॉटसननं या ठिकाणी हे सगळं घटना घडून आणल्या होत्या. म्हणून हॉटसनची पुढं हत्या 3 ते 4 वर्षानंतर 1935मध्ये पुण्यामध्ये ज्या वस्तू आला होता त्यावेळेस बळवंत वासुदेव गोगटे या विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती गोळीबार करून त्याला मारून टाकलेले आहे. तर अशा पद्धतीनं सोलापूरमधला हा सत्याग्रह जो होता तो जबरदस्त या ठिकाणी गाजला गेलेला आहे. कारण भारतभरामध्ये या चळवळीदरम्यान एकमेव लष्करी कायदा लागू करण्यात आलेले शहर म्हणजे सोलापूर होते. ठीक आहे. मग सोलापूरमध्ये धरपकडीला सुरुवात झाली, लष्करी कारवाई करण्यात आली. त्यामुळं सोलापूरमधलं आंदोलन थोड्याफार प्रमाणात काही प्रमाणात दडपण्यात सरकार यशस्वी झाले. पण आता ग्रामीण भागातलं आंदोलन जे आहे ते दडपणं अवघड चाललं. कारण ग्रामीण भागातील लोकांनी ताडीचे झाडं तोडून रस्त्यावर टाकून द्यायला सुरुवात केली. त्यामुळे पटकन गावात जाता येत नव्हतं आणि गावात गेले तर गावातले लोक ऊसात पळायचे. तर त्यामुळे साहजिकच ते शेतात त्यांच्या पाठीमागं जाणंही सरकारला किंवा पोलिसांना शक्यच नव्हतं. त्यामुळे शहरातलं आंदोलन दडपून टाकता येतं पण ग्रामीण भागातलं आंदोलन दडपून टाकता येत नाही. याचा पहिला अनुभव या ठिकाणी लष्कराला आणि पोलिसांना आला आणि म्हणून या ठिकाणचं हा सत्याग्रह आता प्रकाश ज्योतात येताना दिसतो. तर सोलापूरला या ठिकाणी जंगलचा सत्याग्रह झालेला आहे. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये बिळाशी नावाचं गाव आहे. इथं राजूताई कदमच्या नेतृत्वाखाली जंगलचा सत्याग्रह होतो. त्याच्यानंतर पुण्यामध्ये या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे आणि केशवराव जेदे यांच्या नेतृत्वाखाली जंगलचा सत्याग्रह होतो. त्याच्यानंतर संगमनेर आपल्याला माहिती नगर जिल्ह्यामध्ये आदिवासी लोक या सत्याग्रहात सहभागी होताना दिसतात. त्याच्यानंतर कळवण नाशिक जिल्ह्यामध्ये लक्ष्मण शास्त्रीच्या नेतृत्वाखाली इथला भिल्ल समाज आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात सत्याग्रहात उतरताना दिसतो. अशाच प्रकारे खामगाव, त्याच्यानंतर पुसद. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे जंगलचे सत्याग्रह झालेले ठिकाणे आहेत महाराष्ट्रातले. तर हे एवढे ठिकाणे लक्षात घ्यायची. ठीक आहे. मिठा सत्याग्रह, जंगलचा सत्याग्रह. नंतर गांधी टोपीचा सत्याग्रह येतो. गांधी टोपीचा सत्याग्रह सोलापूरपासून सुरुवात होतो आहे. सोलापूरमध्ये या ठिकाणी जे काही काँग्रेसचे महासचिव आहेत तुळशीदास जाधव, या तुळशीदास जाधवांनी गांधींची टोपी घालून सत्याग्रह केला होता. म्हणून त्या सत्याग्रहाला नाव पडतं गांधी टोपीचा सत्याग्रह. ठीक आहे.
मग आता या ठिकाणी या सत्याग्रहामध्ये इंग्रज सरकारनं गांधी टोपी काढायला लावलेली, त्यामुळे इंग्रजांच्या विरोधामध्ये तो एक आक्रमक पाऊल पडताना दिसतंय. त्याच्यानंतर झेंडा सत्याग्रह. आता हे झेंडा सत्याग्रह जो आहे, भारताचा झेंडा तयार करून आपापल्या घरावर फडकवणे, अशा प्रकारचा हा सत्याग्रह होता. मग झेंडा सत्याग्रह या ठिकाणी आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये होताना दिसतोय. मग आता महत्त्वाची ठिकाणं कुठली कुठली होते झेंडा सत्याग्रहाची? सोलापूर, त्याच्यानंतर बार्शी, त्याच्यानंतर पंढरपूर, त्याच्यानंतर सांगोला, त्याच्यानंतर वळसंग आणि इकडं नगर शहर. ही महत्त्वाची ठिकाणी होती की जिथं झेंडा सत्याग्रह होताना दिसतो. ठीक आहे, तर हे 5-6 ठिकाणे लक्षात घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग शेवटचा सत्याग्रहाचा मुद्दा आहे तो बाबू गेनोची हुतात्मे. आता हे बाबू गेनो जे आहेत यांच्याबद्दल थोडक्यात लक्षात ठेवा. बाबू गेनोचं जे मूळ गाव आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये येतं, आंबेगाव. ठीक आहे, आंबेगावाजवळ महाळुगी नावाचं गाव लागतं असतं. तिथून ते कामानिमित्तानं मुंबईमध्ये आले होते आणि मुंबईमध्ये कामगार म्हणून काम करत होते. पण मग आता या ठिकाणी महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या विचाराचा पगडा त्यांच्यावर होता, म्हणून त्यांना एक दिवस कळलं की या ठिकाणून जो काही ट्रक जातात ही शक्यतो परकीय मालाचे ट्रक असतात. मग अशा एका परकीय मालाच्या ट्रकाला त्यांनी अडवलं, सांगितलं की विदेशी माल आहे, मी पुढं जाऊ देणार नाही म्हणून. आणि अशा वेळेस मग ट्रक चालकाने पोलिसांना बोलून घेतलं. पोलिसांनी त्याला 2दा उचलण्याचं काम केलं, बाजूला नेण्याचा प्रयत्न केला, पण बाबू गेनोने काही ऐकलंच नाही. शेवटी मग पोलिसांनी या ठिकाणी ट्रक चालकाला सांगितलं ट्रक चालवा म्हणून, आणि त्यांच्यामध्ये ट्रक खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. तर अशा पद्धतीने ही बाबू गेनोची हुतात्म्याचा हा भाग येतो. मुंबईमध्ये झालेली घटना आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला मुंबईतील 20,000पेक्षा जास्त लोक सहभागी होते. आणि ह्याच लोकांनी अंत्यसंस्कार केल्यानंतर सरकारी ऑफिसेसवरती दगडफेक करायला सुरुवात केली, ते जाळून द्यायला सुरुवात केली. आणि यातून पुढं मुंबई 2-4 दिवस पेटल्या गेली होती. तर अशा पद्धतीने बाबू गेनोचे हुतात्मेसुद्धा या चळवळीचाच एक भाग मानला जातो. तर अशा प्रकारचं या ठिकाणी महाराष्ट्रातील सत्याग्रहाचे वैशिष्ट्ये, भारतातील सत्याग्रहाची वैशिष्ट्ये, असं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवटी आपल्याला माहितीच आहे की हा जो सत्याग्रह आहे या ठिकाणी कंप्लीट होतोय. मग आता हे महाराष्ट्रातील हे बघा, ही ठिकाणे लक्षात ठेवायची. ही वैशिष्ट्ये सविनय कायदेभंग चळवळीची आपण बघितलेली वैशिष्ट्ये. सगळ्यात पहिलं वायव्य सरहद्द प्रांतातील सत्याग्रह खान अब्दुल गफार खान यांनी पार पाडलेला आहे. खुदाई खिदमतगार नावाची संघटना त्यांची होती. ठीक आहे, त्याच्यानंतर सनी गोडियालींचा सत्याग्रह मणिपूरमध्ये झालेला आहे. दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये सिराज गोपालचारी यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झालेला आहे. धारासनाला अब्बास तय्यबजी आणि सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे. बिहारमध्ये चौकीदार करबंदी आंदोलन झालेले आहे बघा, राजेंद्र प्रसाद अब्दुल बारी. ठीक आहे, आणि गुजरातमध्ये शेत साराबंदी आंदोलन झालेलं आहे, सरदार वल्लभभाई पटेल. तर ही भारतातली या ठिकाणची वैशिष्ट्ये आपण बघितलेली, असं लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्रातील जी वैशिष्ट्ये आपण जी बघितलेली त्यातला आपण बघितलेला पहिला मिठाचा सत्याग्रह. हे बघा, मिठा सत्याग्रह कुठं कुठं झालेलं आहे आणि तिथलं नेतृत्व कोणी केलेलं आहे? मालवण सिंधुदुर्गला झालेलं आहे. शिरोडा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येचे वावी आठाले आणि शरद जावडेकर यांनी नेतृत्व केलेले आहे. वडाळा मुंबईजवळ आहे. पार्वतीबाई ठाकर, वारूबाई दास्ताने, अवंतिकाबाई गोखले यांनी नेतृत्व केलेले. उंबरगाव पालघर जिल्ह्यामध्ये येतं. कमलादेवी चट्टोपाध्याय, नानासाहेब देवदेकर दोघंही वकील होते, यांनी केलेले. दहीहंडा अकोला जिल्ह्यामध्ये बापूसाहेब सहस्रबुद्धे आणि यांना अटक झाल्यानंतर शिवाजीराव पटवर्धन. यवतमाळला या ठिकाणी आपण बघितलेली मिठाची पुढे फोडून बापूजी आणि यांनी उठावाचं नेतृत्व केलेले. आणि नागपूरला नरकेसरी अभ्यंकर यांनी सुद्धा मिठाची पुढे या ठिकाणी फोडून सत्याग्रहात सहभागी होताना दिसतात. पुढचा सत्याग्रह येतो जंगलचा सत्याग्रह. जंगलच्या सत्याग्रहामध्ये या ठिकाणी कुठे कुठे झालेली ही ठिकाणे. नंबर 1ला येतो सोलापूर. आता सोलापूरमधले हुतात्मा झालेले कुठले कुठले नेते आहेत ते लक्षात घ्या. मलप्पा दनसेट्टी, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल किंवा श्रीकृष्ण सारडा. ठीक आहे, तर या पद्धतीने हे 4 हुतात्मा झालेले
यांची हुतात्मा झालेली डेट येते 12 जानेवारी 1931 म्हणून हा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो. बिळाशी सांगली जिल्ह्यामध्ये राजूताई कदमच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला. पुण्यामध्ये केशवराव जेदे, वीरा शिंदे. संगमनेरला या ठिकाणी सत्याग्रह आहे, जंगलचा सत्याग्रह. कळवणला लक्ष्मण शास्त्रीच्या नेतृत्वाखाली भिल्ल समाजाने इथं उतरताना दिसतो. पुसदला बापूजी आने यांनी गवत कापून जंगलचा सत्याग्रह केलेला आहे. या व्यतिरिक्त गांधी टोपीचा सत्याग्रह होतोय. तुळशीदास जाधव काँग्रेसचे महासचिव होते. त्याच्यानंतर झेंडा सत्याग्रह हे ठिकाणं आत्ताच आपण नकाशात बघितलेले. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा बाबू गेनूचे हुतात्मे, मुंबईतली घटना आहे. 12 डिसेंबर 1930ची घटना आहे. तर अशा पद्धतीनं हे ठिकाणं आणि त्याबद्दलची माहिती लक्षात घ्यायची. आता शेवटचा आपण जो काही मुद्दा बघितला होता की गांधी इर्विंग करारानुसार हे आंदोलन पहिल्या टप्प्यातलं आंदोलन स्थगित होतं आहे. मग हे पहिल्या टप्प्यातलं आंदोलन स्थगित करण्यासाठीची जी महत्त्वाची घटना गांधी इर्विंग करार आहे. मग एका बाजूला गांधीजींच्या अटी ज्या आयर्विननं मान्य केल्या आणि आयर्विनच्या अटी ज्या गांधीजींनी मान्य केल्या. तर महात्मा गांधीजींच्या ज्या अटी होते त्यातली पहिली अट होती चळवळीत अटक केलेल्यांची सुटका करावी. या चळवळीदरम्यान इंग्रज सरकारने ज्यांना अटक केलेली त्या लोकांना सोडून देण्याची या ठिकाणी मागणी केलेली, ती आयर्विननं मान्य केली होती. नंबर 2, काही प्रमाणात मिठावरचे कर कमी करावेत आणि गरिबांना सुद्धा मीठ तयार करण्याची परवानगी द्यावी, ही सुद्धा अट मंजूर झालेली. नंबर 3, चळवळीत जप्त केलेली संपत्ती परत करावी, कारण ज्यांनी शेतसारा भरला नव्हता त्यांचे घरदारा जमिनी जप्त केल्या होत्या सरकारने. तर जप्त केलेली संपत्ती परत करण्याची मागणी केली होती, तीही मंजूर झाली. आणि नंबर 4, विदेशी वस्तूंच्या दुकानासमोर शांततेत निदर्शने करण्याचा अधिकार भारतीयांना द्यावा. म्हणजे या ठिकाणी निदर्शन करण्याचा अधिकार भारतीयांना जर दिला तर साहजिकच आहे आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये शांततेत आंदोलन करता येईल. पण ही सुद्धा अट मंजूर करण्यात आलेली आहे. आयर्विनच्या अटी बघू आता. पहिली आहे चळवळ स्थगित करावी, चळवळ थांबवावी, ही अट महात्मा गांधीजींनी मान्य केली. नंतर आहे काँग्रेसने दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहावं. पहिली गोलमेज परिषद आंदोलन चालू असताना झालेली, त्यावरती काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. म्हणून आता यांनी सांगितलं दुसऱ्या गोलमेज परिषदेला तरी उपस्थित राहा, ते महात्मा गांधीजींनी मान्य केलं. त्याच्यानंतर चळवळीत झालेल्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसनं करू नये, कारण हिंसाचाराची जी मागणी या ठिकाणी काँग्रेसनं केली तर बरेच इंग्रज अधिकारी या ठिकाणी निलंबित होण्याची शक्यता आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी दबाव येण्याची शक्यता आहे. असं होऊ नये याकरता ही अट टाकण्यात आली होती. आणि शेवटी केंद्रात परराष्ट्र, चलन, संरक्षण, अल्पसंख्याक ही खाती इंग्रजांकडे असावी. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही तरतूद याकरता करण्यात आलेली की सायमन कमिशनच्या रिपोर्टमध्ये क्लिअर कट सांगितलं होतं की प्रांतातील द्विदल शासन पद्धती रद्द करावी आणि केंद्रातसुद्धा द्विदल शासन पद्धती लागू करू नये, अशी क्लिअर कट तरतूद सायमन कमिशनमध्ये होते. सरकारच्या लक्षात आलं होतं की सगळी खाती जर भारतीयांकडे दिली तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. म्हणून इथं त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ही जी 4 खाती आहे ही खाती आमच्याकडे असावी केंद्रामध्ये. ठीक आहे. आणि प्रांतामधलं द्विदल शासन पद्धती रद्द करू म्हणून सायमन कमिशनना नकार देऊन सुद्धा 1935च्या कायद्यामध्ये या ठिकाणी या करारानुसार द्विदल शासन पद्धत केंद्रात लागू करावी लागली. तर अशा प्रकारचं हा गांधी इर्विंग करार होता. ठीक आहे. आता गांधी इर्विंग करारानुसार आंदोलन स्थगित झाले. आता दुसरा टप्पा सुरू होता सविनय कायदेभंग चळवळीचा. पण दुसरा टप्पा लगेच सुरू होत नाही. दुसऱ्या टप्प्याला सुरू होण्यासाठी 1932चा कालखंड आहे. 31 मार्च आपलं ते 5 मार्च 31ला गांधी इर्विंग करार होतो आहे. त्यामुळं आता मध्ये जो अवकाश आहे या अवकाशामधल्या घटना लक्षात घ्या 31 ते 32च्या कालखंडातल्या. हे बघा, आंदोलन पहिल्या टप्प्यातलं स्थगित होते आणि त्याच्यानंतर मग काँग्रेसच्या वतीनं महात्मा गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होण्यासाठी लंडनला जातात. दुसऱ्या गोलमेज परिषदा जी आहे सप्टेंबर महिन्यात सुरुवात होतात. 31च्या सप्टेंबर 1931ला सुरुवात होतात. या गोलमेज परिषदेमध्ये या ठिकाणी 107 जवळपास प्रतिनिधी उपस्थित राहतात. ठीक आहे. या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजेत की महात्मा गांधी काँग्रेसच्या वतीने गेले होते. गोलमेज परिषदेमधले सगळे सदस्य असे गोलाकार बसत असल्यामुळे त्यांना गोलमेज परिषदा असं नाव पडतंय. आणि या तिन्ही गोलमेज परिषदेचे अध्यक्ष ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड होते. आणि तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये एकच निर्णय घ्यायचा होता
की सायमन कमिशननं मांडलेल्या तरतुदीपैकी कोणत्या तरतुदी ठेवायच्या, कोणत्या तरतुदी बाद करायच्या किंवा त्याच्यात काय दुरुस्ती करायची, या पद्धतीनं विचार करण्यासाठी या गोलमेज परिषदा होत्या. मग रॅम्से मॅकडोनाल्डने प्रत्येक सदस्यांना क्रमांक दिला, पहिले कोण बोलणार आणि त्याला किती वेळ असणार आहे, दुसरं कोण बोलणार, प्रत्येकाला वेळ आणि क्रमांक ठरवण्यात आले. आणि असं बोलत 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 या ठिकाणी मग आंबेडकरांचा नंबर आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भाषणाच्या ओघामध्ये सांगून टाकले की इंग्रज सरकारनं अगोदर घोषित केलं होतं की 1909ला मुस्लिमांना जे काही स्वतंत्र मतदारसंघ दिले, त्याचवेळी त्याने घोषणा केली होती की जो काही हे मागास वर्ग आहे त्या मागास वर्गाचा राजकीय आणि सामाजिक आर्थिक विकास करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देत आहोत म्हणून. आता आर्थिक काही मागासले पण दूर होणार नव्हतं स्वतंत्र मतदारसंघांना, परंतु इंग्रज सरकारनं तशा प्रकारची खेळी केली होती आणि हिंदू मुस्लिममध्ये फूट पाडण्याचा निर्णय घेतला होता. तोच धागा पकडून या ठिकाणी पुढं 1919च्या कायद्यानुसार या ठिकाणी शीख, जमीनदार, युरोपियन व्यापारी यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. आता स्वतंत्र आणि राखीव मतदारसंघातला फरक आपल्याला माहिती आहे. स्वतंत्र मतदारसंघामध्ये उमेदवार ही त्याच जातीचे राहणार ज्या जातीसाठी घोषित झाली आणि मतदारसुद्धा त्याच मतदारसंघातील त्याच जातीचे राहणार, दुसऱ्या जातीच्या लोकांना मतदान करता येत नव्हतं. आणि राखीव मतदारसंघामध्ये कसं आहे, ज्या जातीसाठी दिला त्याच जातीचे उमेदवार उभे राहणार, पण त्यांना मतदार त्यांच्या मतदारसंघातील सर्व जाती धर्माचे लोक मतदान करणार. अशा प्रकारच्या तरतुदी होत्या. मग स्वतंत्र मतदारसंघ इंग्रज सरकारनं 9च्या कायद्यानुसार मुस्लिमांना दिले होते, 1919च्या कायद्यानुसार शीख, जमीनदार, युरोपियन व्यापारी यांना दिले होते. मग हा धागा पकडूनच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भाषणाला सुरुवात केली आणि सांगितलं की जो मागासलेला वर्ग आहे त्यांच्या विकासासाठी तुम्ही जर राजकीय अधिकार देत असेल तर त्याचाच विचार करून हिंदूंमध्ये अस्पृश्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही, त्यामुळे त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करायचा असेल तर त्यांनासुद्धा स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत. अशा प्रकारची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि अशा प्रकारचं भाषण चालू असतानाच महात्मा गांधीजींनी त्यांचं भाषण रोखलं आणि महात्मा गांधीजींनी आंबेडकरांना सांगायला सुरुवात केली की हे बघा, स्वतंत्र मतदारसंघ काही विकासासाठी इंग्रज सरकार देत नाही. इंग्रज सरकार धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये फूट पाडण्याकरता त्याचा हत्यार म्हणून वापर करत आहे. त्यामुळं आपणच अशी मागणी करणं म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी आपण आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रकार होईल तो. परंतु रॅम्से मॅकडोनाल्डनं काय सांगितलं महात्मा गांधीजींना, हे बघा, तुमचा नंबर ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही बोला, तोपर्यंत तुम्ही हस्तक्षेप करू नका. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं जे काय बोलू द्यायचं त्यांचे विचार मांडू द्या. परंतु मग इथंच महात्मा गांधींच्या लक्षात आलं आहे, अरे या ठिकाणी सरकार आणि आंबेडकरांमध्ये मिलीबगड झालेली असू शकते आणि आपल्याला फक्त संमती देण्याकरता बोलवलेलं असू शकतं. आणि आज आपण या ठिकाणी गुपचूप राहिलो, शांत राहिलो तर सरळ याचा अर्थ हा होईल की या ठिकाणी आपण जातीय मतदारसंघ जे आहेत किंवा स्वतंत्र मतदारसंघ जे आहे यांना आपण संमती देऊ लागलो, मुख्य संमती आपली होती असं त्याचा अर्थ ही सरकार काढेल. आणि पुढच्या कालखंडामध्ये अस्पृश्यांना जर स्वतंत्र मतदारसंघ दिले आणि आपण जर त्याला विरोध करायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस ते सांगायला सुरुवात करतील की गोलमेज परिषदेमध्ये तुम्ही काहीच बोलले नाही म्हणून. असं होऊ नये म्हणून महात्मा गांधीजींनी त्यांचा नंबर येण्याच्या अगोदरच गोलमेज परिषद सोडून दिली आणि महात्मा गांधीजी भारतात निघून आले. भारतात निघून आल्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची दिल्लीला बैठक बोलवली आणि काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं इंग्रज सरकार पुढचा जो काही कायदा करू पाहत आहे त्या कायद्यामध्ये आता जातींना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत धर्मामध्ये फूट पाडण्याकरता स्वतंत्र मतदारसंघ दिलेत, आता जातीमध्ये या ठिकाणी फूट पाडण्याकरता स्वतंत्र मतदारसंघ वापरणार आहेत. त्यामुळे आपण सावध होणं गरजेचं आहे आणि असं सरकारनं करू नये, अशा प्रकारचे पावलं उचलू नये यासाठी सरकारवर दबाव टाकणं गरजेचं आहे. आणि म्हणून काँग्रेस वर्किंग कमिटीने निर्णय घेतला की सविनय कायदेभंग चळवळ परत सुरू करायचा आणि यातून मग सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू होतोय. तर त्या पाठीमागं जी कारण आहे त्यातलं पहिलं कारण हे होतं. दुसरं कारण होतं की 1931च्या कालखंडामध्ये महागाई सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहोचली होती आणि ही महागाई कमी करायचं असेल तर सरकारवर दबाव टाकणं गरजेचं आहे, कारण सामान्य लोकांचं जीवन बेहाल झालं होतं. आणि म्हणून दबाव टाकण्यासाठी परत सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू करणं गरजेचं होतं. दुसरं कारण होतं. तिसरं कारण होतं की 5 मार्च 31ला गांधी आयर्विन करार झाला आणि या मार्च महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला आयर्विनचा कार्यकाल भारतातला कंप्लीट होतो आहे आणि आयर्विनचा कार्यकाल कंप्लीट झाला आणि 1 एप्रिल 1931 पासून भारताच्या व्हाईसरॉयपदी वेलिंग्टन येतो आहे. पण हा वेलिंग्टन आक्रमक वृत्तीचा आहे,
त्याने गांधी इर्विन करार मान्य करण्यास नकार देऊन टाकला. इर्विनच्या कालखंडामध्ये जेवढे लोक मुक्त केले तेवढे त्याने सोडले. जे तुरुंगात होते त्यांच्याबद्दलची प्रोसेस बंद करून टाकली. ज्यांचे जप्त केलेलं संपत्ती आहे आता परत करण्यास नकार देऊन टाकला आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे की गांधी इर्विन कराराचा हा भंग आहे सरळ सरळ. म्हणून महात्मा गांधीजींनी विनंती केली की गांधी इर्विन कराराची अंमलबजावणी करा. वेलिंग्टननं नकार देऊन टाकला. आणि म्हणून वेलिंग्टनवर दबाव टाकण्यासाठी परत सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. दुसरा टप्पा 32 ते 33च्याच कालखंडात आक्रमकतेनं 34पर्यंत उगं थोडं थोडं जातो आहे. ठीक आहे. मग सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू होऊन जातो. दुसऱ्या टप्प्यात फक्त एवढंच लक्षात ठेवा, पहिल्या टप्प्यात जेवढं आक्रमकता होती तशी दुसऱ्या टप्प्यात नव्हती. पहिल्या टप्प्यात जेवढे सामान्य लोक सहभागी झाले होते तेवढे दुसऱ्या टप्प्यात नव्हते. पहिल्या टप्प्यात जेवढा भाग सहभागी झाला होता तेवढाच भाग दुसऱ्या टप्प्यात सहभागी झालेला नव्हता. कारण लोकांचं या ठिकाणी इतकी ताकद नसते की वारंवार कामधंदे सोडून सगळे सत्याग्रहात उतरता येईल. त्यामुळे अगोदरचा जो राग होता तो भरून काढण्यासाठी पहिला टप्पा आक्रमकतेनं झालेला आहे. आणि दुसऱ्या टप्प्याची आक्रमकता कमी राहिली. आता कमी याकरता पण राहिली होती, वेलिंग्टननं पोलिसांना आदेश देऊन टाकले होते की सगळ्याच लोकांना अटक करून तुरुंगात टाकू नका. जे मुख्य नेतृत्व करणारे लोक आहेत तेच अटक करा, कारण त्यांच्यासाठी तुरुंग पुरेसा आहे. आणि नेतृत्व नसेल तर हेडल्या चिकनसारखा कार्यक्रम या ठिकाणी भरकटला जाईल. आणि यांचं आंदोलन इकडे तिकडे भरकटले गेले की मग दडपून टाकणं सोपं जाईल. आणि म्हणून काँग्रेसचे प्रमुख नेतेच अटक करायला सुरुवात झाली. आणि काँग्रेसचे प्रमुख नेते अटक झाल्यानंतर मग नेतृत्व करता कोणी राहिलेच नाही. त्यामुळे कार्यकर्ते पोलीस आले की पळून जाऊ लागलेत. त्यामुळे आंदोलन तितक्या धाडसानं होईन असं झाले. त्यामुळे आक्रमकता बरीच कमी होऊन गेली. तर अशा पद्धतीनं दुसऱ्या टप्प्यातलं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. मग दुसरा टप्पा या ठिकाणी चालू असतानाच या ठिकाणी दुसरी गोलमेज परिषद संपली होती. आणि दुसरी गोलमेज परिषद संपल्यानंतर ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी एक निर्णय घेऊन टाकला. त्यालाच म्हणायचं जातीय निवाडा. आणि या जातीय निवाडामध्ये त्यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा करून टाकली. जवळपास 78 स्वतंत्र मतदारसंघ अस्पृश्यांसाठीची घोषणा करून टाकली. आणि या घोषणेनंतर या ठिकाणी मग महात्मा गांधी भडकले. महात्मा गांधीजींनी एक पत्र या ठिकाणी इंग्रज सरकारला पाठवलं, रॅमसे मॅकडोनाल्डला पाठवलं आणि सांगितलं 1 महिन्याच्या आत तुम्ही जातीय निवाडा जो घोषित केला तो रद्द करा, नसता मी मरेपर्यंत उपोषण करेल. आणि यातून मग महात्मा गांधीजींनी 1 महिन्यानंतर उपोषणाला सुरुवात केली. आणि उपोषणातून मग शेवटी या ठिकाणी रॅमसे मॅकडोनाल्डनं सांगितलं की आंबेडकरांनी तुमच्यामध्ये तोडगा निघत असेल तर तो मी मान्य करेल, पण तुमच्या दोघात जर तोडगा निघत नसेल तर मी घेतलेला निर्णय तुम्हाला दोघांनाही मान्य करावा लागेल. म्हणून महात्मा गांधीजींनी उपोषणाला सुरुवात केली. 2 दिवसानंतरच या ठिकाणी महात्मा गांधी बोलीनाशी झाले. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचा काळजाचा ठेका चुकला. त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की महात्मा गांधींचा जीव वाचवण्याकरता आता फक्त आंबेडकरच वाचू शकतात. आणि यातून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती दबाव काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा वाढला. यातून मग या ठिकाणी हळूहळू दबाव वाढला. रमाबाई आंबेडकरांचाही दबाव वाढला की गांधीबाबांची जीव वाचवा म्हणून. आणि यातून मग या ठिकाणी आंबेडकरांनी चर्चेची तयारी दाखवली. पण चर्चेच्या अगोदर त्यांनी सांगितलं माझ्या समाजाला मागासलेपणाचा दर्जा मिळेल अशा कोणत्याही तरतुदी मी मान्य करणार नाही. पण काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आलं चला चर्चा करण्यासाठी ते राजी आहेत. आणि यातून मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद असू द्या, त्यानंतर सिराज गोपालचेरे असू द्या, जयकर असू द्या, केरकळ असू द्या, GD बिर्ला असू द्या, या लोकांनी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. आणि तिथे एक प्रस्ताव तयार झाला. हाच प्रस्ताव घेऊन ही सगळी नेते मंडळी पुण्यामध्ये आली. आणि पुण्यामध्ये येरवडा तुरुंगामध्ये महात्मा गांधीजी जिथं उपोषण बसले होते तिथं त्यांची भेट घेतली. आणि अशा प्रकारचा प्रस्ताव आल्याचं आणि महात्मा गांधीजींनी त्याला मूकसंमती देऊन टाकली. आणि अशा प्रकारे मग त्यांनी उपोषण सोडलं. आणि उपोषण सोडल्यानंतर भारतातल्या लोकांचा जीव आता या ठिकाणी जे काय गाडग्यात पडला मटक्यात पडला आपण असं म्हणू शकतो. म्हणजे महात्मा गांधी जिवंत असल्याची खबर भारतभरात गेली. आणि या पद्धतीनं आंदोलन हळूहळू स्थगित होत गेलेले. तर अशा पद्धतीने हे दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलनाचं घडामोडी सांगता येतील. ठीक आहे. तर हे झालं सविनय कायदेभंग चळवळीचा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याबद्दलची माहिती.